अगं विनिता, ए विनिता, ही बघा इथंच बसलीये, पण ऐकू येईल तर शपथ. विनिता, कधीची हाक मारतीये, काय करतेस? फेसबुकवर आहेस? अगं पोरी, परीक्षा जवळ आली आहे ना तुझी, मी फेसबुकवर कसली बसलीस? थांब जरा, काय उठ आधी, बघावं तेव्हा फेसबुक नाही तर मोबाईलवर. अहो आई, तुम्ही म्हणताय तसं नाहीये. बघा या काय म्हणतायत ते. म्हणे अभ्यास करते नि मी तिला ओरडते. अहो तसं नाही. काय म्हणतायत बघा. मला काही अडाणी समजू नका, त्या काळची इंग्रजी व्हप्पा आहे मी. फेस म्हणजे चेहराच ना ग. मग फेस बुक्कात घालून बसलीये म्हणजे अभ्यासच करते ना. आई ग, कसं यांना समजावू? बरं बरं, तुम्ही बसा आई. अगं गधडे, उठ आता, उपकार करा माझ्यावर अभ्यासाला बसून. तर मंडळी, ही आमच्या घराची झलक. घर नुसतं भोज्यापुरतं. सकाळी उठल्यापासून प्रत्येकाची नुसती धावपळ. यांचं जिम नि पुत्ररत्न अखिलेशची टेनिसची प्रॅक्टिस. सकाळी येतील नि नाश्ता आंघोळ आटपून ऑफिसला नि कॉलेजला धावत सुटतील. धावत म्हणजे काय? अखिलेश बाईक घेऊन जातो तो संध्याकाळी परत येईपर्यंत जीव थाऱ्यावर नसतो माझा. किती वेळा यांना म्हटलं तर हसून कानाडोळा करतात. विनिताबाईंचं तर काय बाई, दर महिन्याला यांच्या फॅशन्स बदलतात. बघावं तेव्हा मोबाईल नि कॉम्प्युटरला चिकटलेल्या. जणू काही जन्माला येताना हातात मोबाईल घेऊन आल्यासारखेच वागतात दोघं. संध्याकाळी घरी आल्यावर टीव्हीला चिकटलेले. मी एखादी सिरियल, माझी आवडती हो, बघायची म्हटली की बापले खो खो हसून उडवतात. काय करायचे मत्सराने सुडाने पेटलेल्या बायका बघून? हे आहे खरंच म्हणा, मी सोडून देते, पण जेवण यांचं टीव्ही समोर आणि नंतर गुडूप झोपेत. अरे काय घर आहे की काय? दिवसभराचं काही बोला एकमेकांशी. सासूबाई येऊन मध्ये मध्ये बोलतात तेवढंच. एकदा तर मी सत्याग्रहच केला. रात्रीचे जेवण सगळ्यांनी एकत्र बसूनच, नो टीव्ही. सासूबाई खुश झाल्या. 4-5 दिवस मानले हा सगळ्यांनी. पण पोरांचे मोबाईल तेव्हाही वाजू लागले नि बाहेर जाऊन गप्पा मारू लागले. काय यांना एवढं सिक्रेट बोलायचं असतं देव जाणे. पण मग कधीतरी अर्ध्या पाऊण तासाने येऊन राहिलेलं जेवण जेवायचं. तोपर्यंत बाबा आणि सासूमाचं जेवण झालेलं, अस्मादिक ताटकळलेल्या. नंतरच्या आवरावरीला उशीर नि जो हेतू सर्वांनी एकमेकांशी बोलायचं तो राहिला दूर. आमचा सत्याग्रह संपला. निदान आवरेल तरी लवकर. अर्थात मोबाईलवर प्रचंड भडकून हा. तशी मी सरळ सरळ माघार घेणारी नाही बरं का. दुसऱ्या दिवशी यांनी माझ्यासाठीच मोबाईल आणला. पोरांनी कसं वापरायचा ते शिकवायचा प्रयत्न केला. छे, ते नंबर स्टोअर करणं, मेसेज करणं, डोक्यावरून गेलं सगळं माझ्या. मग यांनी वाजला की कसा घ्यायचा, बंद करायचा नि फोन कसा करायचा एवढंच सध्या करा, असा प्रेमाचा सल्ला दिला. हां, तेवढं मात्र जमलं. पण काय झालं, एकदा आम्हाला जायचं होतं कांपालमध्ये प्रदर्शन बघायला. यांनी डायरेक्ट तिकडे बोलावलेलं. मी आपली एका बाजूला उभी राहिले मेन गेटशी. 20-25 मिनिटांनी हे आले वैतागलेले. 2 तास झाले फोन करतोय, उचलत का नाहीयेस ग? अर्जंट काम निघाल्याने त्यांना प्रोग्राम कॅन्सल करायचा होता. शेवटी मी उभीच असणार म्हणून शेवटी निघाले थोडं काम ठेवून. जाम वैतागलेले. मी ओशाळले. मोबाईल सांभाळायचे टेन्शन म्हणून पर्समध्ये ठेवलेला.
मी सायलेंटवर कसा गेला कळलंच नाही हो. 4-5 दिवस साऱ्यांनी माझ्या बावळटपणावर बोलून घेतलं. मग मीही मनावर घेतलं. मी अस्मादिक मोबाईलवर सराईतपणे वापरू लागले. अगदी भाचरांना हॅपी बर्थडेचा मेसेज पाठवून चकित केलं. मग म्हटलं आता कॉम्प्युटरही बघूया. दुपारची वेळ म्हणजे माझ्या आवडत्या सिरियल बघत मासे साफ करत बसण्याची वेळ. तुम्हाला सांगते, लग्नानंतर यांचं मासं खाणं बघून मला फीट यायचीच राहिली. गोव्यातील तमाम मत्स्य कुलोत्पन्नांना मोक्ष द्यायची आपलीच जबाबदारी असल्यासारखा यांचा आहार, आणि तोही चवीढवीचा. बागेत नारळ आहेत म्हणून बरं. तुम्हाला म्हणून सांगते, यांच्या मत्स्य आहाराचा धसका घेऊन दोन्ही मुलांच्या वेळी अजिबात मासे खाल्ले नाहीत. पण कसते काय, यांचेच जीन्स घेऊन आले झालं. दोघंही ताव मारतात माशांवर नि कमी जेवतात मासे नसले की. मग काय करणार. पण नाही, आता हरायचे नाही. एक वर्का मला बाई ठेवली. मुख्य काम मासे साफ करणं. मग दुपारचा वेळ मला मिळालाच की. तुला जमायचा नाही कॉम्प्युटर, उगाच हात लावू नको, असं म्हणणाऱ्या मुलांना 3 महिन्यात ईमेल पाठवून चकित केलं. मग म्हटलं हे फेसबुक काय आहे ते बघूया. ओहो, इथे खरंच अनेक लोक भेटतात. अहो, पोरीची काळजी वाटायला लागली इतरांप्रमाणे. मग हळूहळू तिच्यावरही लक्ष ठेवलं बरं का. काही म्हणा, ती कोणाशी बोलतेय हे माहीत हवं ना का आपल्याला. नाही, मग निर्धास्त झाले तिचं फ्रेंड सर्कल बघून. मग दुपारच्या वेळी अस्मादिक फेसबुकवर फिरू लागल्या. खूप विविध देशांच्या मैत्रिणी मिळाल्या. मी त्यांना आमसुलाचं सार आणि आंब्याचं रायतंही शिकवलं, आणि त्यांनी मला माशांचे विविध प्रकार. पोरं आणि पोरांचे बाबा खुश. रात्री हे लोक टीव्ही समोर बसले की मी कॉम्प्युटरवर. बऱ्याच दिवसात माझा आरडाओरडा नाही, वैताग नाही हे जाणवलं बरं का साऱ्यांना, जास्त करून यांना. परवा आले सांगत, तू म्हणतेस तेच खरं ग. हा टीव्ही, मोबाईल आणि कॉम्प्युटर यांनी आपला सारा वेळ खाऊन टाकलाय. खरंच आपापसातलं कम्युनिकेशन बंद झालंय. म्हणून या शनिवारी आपण सारे बोंडला अभयारण्यात जाणार आहोत. 1 दिवस मुक्काम तेथे, मजा करूया. मुलांनी हा जल्लोष केला. सासूबाई खुश झाल्या. मी म्हटलं एकच अट, सर्वांनी आपापले मोबाईल घरी ठेवायचे. आमची सहल कशी झाली असेल तुम्ही कल्पना करू शकता. मग तुम्ही कधी निघताय सारे जण घरी मोबाईल ठेवून?